आता आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशनचं जे मेकॅनिझम आहे, रेप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये मदर DNA पासून डॉटर DNA फॉर्म होतो. हे जे मेकॅनिझम आहे त्यातला पहिला पॉईंट आहे, त्याला म्हटलं जातं ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ठीक आहे. सगळ्यांना माहीत आहे 4 टाईपचे जे न्यूक्लियोटाइड्स आहे, ते 4 टाईपचे न्यूक्लियोटाइड्स जे आहे ते न्यूक्लियोप्लाझममध्ये प्रेझेंट राहतात आणि ते त्यांच्या मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये प्रेझेंट राहतात. म्हणून आपण काय लिहू शकतो की ऑल दी 4 टाईप्स ऑफ न्यूक्लियोटाइड, ऑल दी 4 टाईप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स are found in the nucleoplasm in the form of their मोनोफॉस्फेट किंवा मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये सगळेचे सगळे जे न्यूक्लियोटाइड्स आहे, जसं न्यूक्लियोटाइड्समध्ये तुम्हाला माहीत आहे थायमिन न्यूक्लियोटाइड आहे, ॲडेनाइन न्यूक्लियोटाइड आहे आणि गॉनाइन न्यूक्लियोटाइड आहे. हे सगळे त्यांच्या मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये प्रेझेंट राहतात. जसं आपण लिहू आता DAMP म्हणजे डिऑक्सिरायबोज ॲडेनाइन मोनोफॉस्फेट. ठीक आहे. दुसरा लिहू आपण लिहिताना समजा DCMP डिऑक्सिरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट. नंतर DGMP डिऑक्सिरायबोज गॉनाइन मोनोफॉस्फेट. आणि कोणता राहिला आता DTMP डिऑक्सिरायबोज थायमिन मोनोफॉस्फेट. ठीक आहे. सायटोसिन, गॉनाइन, थायमिन आणि ॲडेनाइन. ठीक आहे. हे जे 4 नायट्रोजन बेसिस आहे, त्या 4 नायट्रोजन बेसिसवरून 4 टाईपचे न्यूक्लियोटाइड्स फॉर्म होतात. ॲडेनाइन न्यूक्लियोटाइड, नंतर गॉनाइन, सायटोसिन आणि थायमिन न्यूक्लियोटाइड. आता हे जे आहे हे सगळेचे सगळे जे न्यूक्लियोटाइड्स राहतात ते कशाच्या फॉर्ममध्ये राहतात, दॅट आर प्रेझेंट इन देअर मोनोफॉस्फेट फॉर्म. त्याचं ॲक्टिव्हेशन होतं युजिंग द ATP मॉलिक्यूल इन देअर ट्रायफॉस्फेट फॉर्म. म्हणून मग आता आपण काय लिहू शकतो की दे आर ॲक्टिव्हेटेड into their triphosphates using ATP. ठीक आहे. आता हे जे ATP आहे याचा यूज करून त्याचं ॲक्टिव्हेशन होतं टू देअर ट्रायफॉस्फेट फॉर्म. म्हणजे मग आता DAMP लिहिलं तर आता इथे लिहिताना आपल्याला काय लिहायला लागेल, डिऑक्सिरायबोज ॲडेनाइन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज गॉनाइन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज थायमिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. मोनोफॉस्फेट फॉर्मचं कन्वर्शन हे ट्रायफॉस्फेट फॉर्ममध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. जे शॉर्टकटमध्ये म्हणायचं झालं त्यांचं फॉस्फोरायलेझेशन होतं युजिंग द ATP मॉलिक्यूल्स टू देअर ट्रायफॉस्फेट फॉर्म. आता लिहिताना समजा मिळलं DAMP ॲडेनाइन मोनोफॉस्फेट प्लस ATP. एक्झाम्पल जर घेतलं तर डिऑक्सिरायबोज ॲडेनाइन ट्रायफॉस्फेट प्लस ॲडेनाइन मोनोफॉस्फेट. ठीक आहे. हे आपल्याला असं 4ही जे मॉलिक्यूल्स आहे किंवा 4ही जे न्यूक्लियोटाइड्स आहे याच्यासाठी लिहिता येतं. समजा डिऑक्सिरायबोज गॉनाइन मोनोफॉस्फेट प्लस ATP, मग काय फॉर्म होईल डिऑक्सिरायबोज गॉनाइन ट्रायफॉस्फेट प्लस मोनोफॉस्फेट. नंतर समजा मी जर घेतलं की हे थायमिनसाठी घेतलं, नंतर मी हे पुन्हा ॲडेनाइन, गॉनाइन, थायमिन आणि हे सायटोसिनसाठी घेतलं. तर ही प्रोसेस काय होते, याच्याशी कंटिन्यू प्रोसेस होते आणि मग याच्यापासनं त्याचा ट्रायफॉस्फेट फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतो. आता हे कन्वर्ट होईल DCTP डिऑक्सिरायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये याचं कन्वर्शन होतं. हा झाला पहिला पॉईंट, ज्याला म्हटलं तर ॲक्टिव्हेशन ऑफ द न्यूक्लियोटाइड्स. All the different types of the nucleotides which are present in the nucleoplasm that are present in their monophosphate form
and directly converted to the triphosphate form using the ATP molecule and the enzyme that is a phosphorylase enzyme. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. दुसरा जो पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ DNA रेप्लिकेशनचा तो आहे ओरिजिन or that is also called as the initiation point. इनिशिएशन पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणाहून रेप्लिकेशन स्टार्ट होतो तो जो पॉईंट आहे त्याला म्हटलं तर ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट. इट बिगिन्स ॲट स्पेसिफिक पॉईंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज द ओ ओरिजिन. आणि टर्मिनेशन जो पॉईंट राहतो त्याला टी पॉईंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता काय लिहू आपण? इट बिगिन्स ॲट specific point O, that is the origin point, and terminates at point T. टर्मिनेशन पॉईंट जो आहे त्याला टी म्हणतात आणि ओरिजिन पॉईंट जो आहे त्याला ओ असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणाहून रेप्लिकेशन हे स्टार्ट होतं. आता रेप्लिकेशन जे आहे तर युनिट ऑफ द DNA रेप्लिकेशन जे आहे किंवा द युनिट ऑफ DNA इन विच द रेप्लिकेशन दॅट ऑकर्स दॅट इज कॉल्ड ॲज द रेप्लिकॉन. ठीक आहे, मग आपण आता इथे रेप्लिकॉनची ही तुमची डेफिनेशनसुद्धा होऊन जाते. ठीक आहे, द युनिट ऑफ DNA, द युनिट ऑफ DNA in which replication occurs is called replicon. ह्या तुमच्या नोट्स पण होतात तसं जर हे काढला तर, आणि याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स जे आहे त्याचे आन्सर्स पण लिहिता येतात. ठीक आहे, आणि ड्युरिंग रेप्लिकेशन जे आहे तर हा जो मॉलिक्यूल आहे DNA मॉलिक्यूल याचं स्प्लिटिंग होतं बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ द इनिशिएटर प्रोटीन ॲट द ओरिजिन बाय द फॉर्मेशन ऑफ द इन्सिजिन और निक. म्हणजे हा DNA जो डबल हेलिकल मॉडेल आहे तर डबल हेलिक्स मॉडेल जो आहे DNAचं जे स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी इनिशिएटर प्रोटीनच्यामुळे काय होतं त्याची ॲक्टिव्हिटी होऊन DNA मॉलिक्यूल जो आहे त्या ठिकाणी स्प्लिट किंवा एक आपण त्याला म्हणू इन्सिजन फॉर्म होतो किंवा त्या ठिकाणी एक निकचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, म्हणजे हा जो DNAचं जे रेप्लिकेशन आहे म्हणजे ड्युरिंग रेप्लिकेशन DNA molecule is split by the activity of initiator protein at the origin by formation of an incision और निक. ठीक आहे, डबल हेलिकल मॉडेल जो आहे DNAचा त्याच्यामध्ये इन्सिजन किंवा निकचं फॉर्मेशन होतं आणि ब्रेकिंग ऑफ द हायड्रोजन बॉन्ड होतं. कारण की DNAचे जे दोनही जे स्ट्रँड आहे या दोन्ही स्ट्रँडला DNAचे हे जे दोन स्ट्रँड आहे याच्यामध्ये काय राहतं हायड्रोजन बॉन्डिंग राहतं. जसं या ठिकाणी मी म्हटलं ॲडेनाईन आहे, या ठिकाणी थायमिन आहे तर हा डबल हायड्रोजन बॉन्ड राहील. गॉनाईन आहे आणि सायटोसिन आहे या ठिकाणी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड राहतो. म्हणजे हा समजा DNAचा एक स्ट्रँड आहे ज्याचं ओरिएंटेशन 5' to 3' आहे, दुसऱ्याचं जे ओरिएंटेशन आहे ते 3' to 5' आहे. ठीक आहे, तर याच्यावरची जे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्सचे जे बेसिस असतात किंवा जे नायट्रोजन बेसिस असतात त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं. म्हणजे हे इन्सिजन किंवा निक फॉर्मेशन होतं तेव्हा ब्रेकिंग ऑफ द हायड्रोजन बॉन्ड्स होतं बिटवीन द टू स्ट्रँड यूजिंग द एंडोन्यूक्लियस एन्झाईम. ठीक आहे, आता इथे काय लिहू शकतो आपण? इट इनिशिएट्स ब्रेकिंग ऑफ
breaking of hydrogen bonds between the two strands using एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. एंडोन्यूक्लिएज एन्झाईम जे आहे हे DNA ला कट करण्यासाठी त्याचा काय होतो, यूज होतो. ठीक आहे. सो दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द बायोलॉजिकल सीझर. या एंडोन्यूक्लिएज एन्झाईमला बायोलॉजिकल सीझर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा बायोलॉजिकल नाईव्ज असं सुद्धा म्हटलं जातो, जो DNA ला कटिंग करण्यासाठी त्याचा यूज होतो. म्हणून ब्रेकिंग ऑफ द हायड्रोजन बॉन्ड्स होतं बिटवीन द टू स्ट्रँड युजिंग द एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. हा झाला आपला सेकंड पॉईंट. ठीक आहे, ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. तिसरा जो पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ DNA रेप्लिकेशन मधला, तो आहे अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड. अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड्स. हे DNAचे जे दोन्ही स्ट्रँड्स आहे, या DNAच्या दोन्ही स्ट्रँडमध्ये आफ्टर द ॲक्टिव्हिटी ऑफ द इनिशिएटर प्रोटीन, हे जे दोन्ही स्ट्रँड्स आहे दॅट आर फ्री फ्रॉम इच अदर बट नॉट सेपरेटेड. हे जे सेपरेशन आहे DNAचं ते होतं ड्यू टू द हेलिकेज एन्झाईम. ठीक आहे. म्हणून हा जो हेलिकेज एन्झाईम आहे, या हेलिकेज एन्झाईममुळे हा जो DNAचा जो स्ट्रँड आहे किंवा हे दोन्ही जे स्ट्रँड आहे याचं सेपरेशन होतं. अँड द सेपरेटेड स्ट्रँड्स दॅट आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द कॉइलिंग. आणि हे जे कॉइलिंग आहे हे कॉइलिंग प्रिव्हेंट केलं जातं बाय द सिंगल स्ट्रँड DNA बाइंडिंग प्रोटीन. त्याला SSBP असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणून आता काय लिहू आपण की DNA हेलिकेज एन्झाईम or that is also called as the DNA unwinding protein operates at the origin. Operates at the origin. ठीक आहे. आणि हे जे दोन्ही स्ट्रँड्स आहे DNAचे ते सेपरेट होतात आणि अनवाइंड होतात. आता सेकंड पॉईंट लिहू आपण. The strands of DNA, the strands of DNA separate and unwind. ठीक आहे. DNA हेलिकेज एन्झाईम जे आहे याला म्हणताना म्हटलं जातं की हा जो आहे हेलिकेज एन्झाईम दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रेप प्रोटीन. आणि मॉलिक्यूल्स जो आहे DNAचा, हा मॉलिक्यूल्स आता आपल्याला इन्व्हर्टेड वाय शेपमध्ये काय होतो, फॉर्म होतो. कारण की DNA मॉलिक्यूल्समध्ये त्याचं हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतरही त्याचं कॉइलिंग होऊ शकतं. म्हणून ते दोन्ही स्ट्रँड्स आहे त्या दोन्ही स्ट्रँडचं जे सेपरेशन आहे ते सेपरेशन होतं ड्यू टू द DNA हेलिकेज एन्झाईम. ठीक आहे. आणि हे जे DNA हेलिकेज एन्झाईम आहे त्याच्यामुळे तो जो मॉलिक्यूल आहे तर या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला तो इन्व्हर्टेड वाय शेप स्ट्रक्चरमध्ये दिसतं. आणि त्याच्यासाठी एक दुसरं प्रोटीन आहे त्याला म्हटलं जातं SSBP असं म्हटलं जातं. SSBP म्हणजे ज्याला म्हणतो सिंगल स्ट्रँड DNA बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे हे दोन्ही स्ट्रँड्स आहे तर इथे लिहू आपण द सेपरेटेड स्ट्रँड. द सेपरेटेड स्ट्रँड्स are prevented from coiling by SSBP. SSBPचा लॉंग फॉर्म मी सांगितलं आहे तुम्हाला. सिंगल स्ट्रँड DNA बाइंडिंग प्रोटीन. ठीक आहे. आणि मग हे SSBP प्रोटीन जे राहतं दॅट रिमेन अटॅच टू द सेपरेटेड स्ट्रँड. आता हे जे दोन स्ट्रँडचं सेपरेशन झालं आहे त्याला SSBP जे आहे हे अटॅच राहतं प्रोटीन.
अँड दॅट सिंथेसिस द न्यू पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड. आता काय लिहू आपण, SSBP प्रोटीन्स, सिंगल स्ट्रँड DNA बाइंडिंग प्रोटीन remain attached to the two strand, attached to two or both separated strands to facilitate the synthesis of new polynucleotide strands. ठीक आहे. हा झाला तिसरा पॉइंट, अनवाइंडिंग ऑफ द DNA strand due to the DNA helicase enzyme and the separated strand that prevented from the coiling by the SSBP, single strand DNA binding protein.